कल का बदला सबका बदला लेगा. स्ट्राईकला आहेत सईद आणि नॉन स्ट्राईकला त्यांनी सरफराज. आणि स्ट्रायकर बॉलर आहेत ते म्हणजे मनीष विश्वकर्मा. या टीम मध्ये विश्वकर्मा ब्रदर्स आहेत आणि उल्लेखनीय कामगिरी करताना पाहिले आपण त्या दोघांनाही. स्ट्राईकला ते सईद, त्यांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे आणि जर आता संघाला क्वालिफाय करायचं असेल तर त्याचप्रमाणे त्यांना खेळी करायला लागेल. ओहो हो, बॅटची कडा घेऊन बॅम चेंडू जातोय सरळ थर्ड मॅन रिजनमध्ये. फक्त एकच धाव मिळते. आपल्या संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतायत आणि आता स्ट्राईकला ते म्हणजे सरफराज. सरफराजने सुद्धा बॅकफुटला जाऊन सरळ चेंडू पंच केलाय. फक्त एकच धाव. शांत पवित्रा त्यांनी आजमावलाय. तिसरा चेंडू सईद यांना. दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत 2 मॅचेस खेळलेत, एक जिंकलेत एक हरलेत आणि हा डिसायडर मॅच आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 8 मध्ये क्वालिफाय होईल. दरम्यान चौथा चेंडू सरफराज यांनी अटॅक केला. चेंडू सरळ जातोय शिवभाई यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. कारण की शिवभाई यांची पण एक ख्याती आहे, एक अव्वल दर्जाचा फिल्डर म्हणून. त्यांचा फिल्डिंगचा स्टान्सच एकदम पैसा वसूल आहे आणि दोन्ही बॅट्समॅन बॅटनी बॉल मारलाय तर 2 धावा द्यायला पाहिजेत असं मनीष बोलतायत. हा, दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला आहे ते म्हणजे सईद. आणि 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 बाप रे, किती अटेम्प्ट. जर हा कॅच पकडला असता ना तर बेस्ट कॅच ऑफ द मॅच, बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट कॅच ऑफ द इयर, बेस्ट कॅच ऑफ द डिकेड सगळं झालं असतं. कारण की तो कॅच पकडला असता समीर विचारेनी. आणि माननीय जगन वैती साहेब यांचं आगमन झालंय. त्यांनी कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. जगन वैती साहेब. आपलं डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंचावरती विराजमान होऊन मंचाची शोभा वाढवायची आहे. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे वैभव नवार उर्फ दादा. या टीमची दादागिरी आपण मागील मॅच मध्ये बघितली. जवळजवळ 39 धावा ठोकून काढल्या होत्या. समीर विचारे यांनी मिसाईल लावली होती 3 स्टंपच्या खाली. 3 स्टंप उद्ध्वस्त करून टाकल्या परंतु झेल काय पकडू शकले नाहीत. मला तर ती जत्रेतला तो जगलर आठवला, जगलिंग मास्टर. हा झालेला टाइम वेस्ट आहे ना, हा प्लेयर संघाच्या टाइम मध्ये काउंट केला जाणार, कारण की स्टंप ना समीरने पाडल्या होत्या. हा, त्यामुळे याची नोंद घ्यायची आहे. चला, दरम्यान पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील बॅकफुट लावून पंच केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने. आणि मनीष एक अप्रतिम कामगिरी करताना पाहतोय आपण त्यांना. मगाशी आपण डिमांड केली आणि त्याची लगेच सप्लाय केली होती त्यांनी. आता एक डाईव्ह बघायची आहे. बॅकफुट लावून मारला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. डाईव्ह बोललो आणि डाईव्ह दाखवली. एक्सलंट वर्क. जवळजवळ 3 धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. म्हणजे फक्त बॅट्समन आणि बॉलरच सामना जिंकू शकतात असं नाहीये. फिल्डर सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असतं त्यामध्ये. हे दर्शवतो ना. पुन्हा एकदा पडलेले आहेत. सर्फ एक्सेल हे ना, डाग अच्छे हे. आज समीर काहीतरी खाऊन आलाय बहुतेक. काल त्यांनी गिलक्रिस्टची मॅच बघितलेली. तो गिलक्रिस्ट आणि हा ग्रिकलिस्ट थोडासा फरक आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे. आणि हो आणि बाद गडी बाद. कमॉन डीजे.
येस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला, समीरला खूप चान्स दिले गडी बाद करण्याचे. समीर अपयशी ठरला, त्यामुळे बॉलर बोलला की बाबा माझं काम मलाच करायला लागणार. डोंट डिपेंड ऑन एनीवन. आणि दादा दादा यांची दादागिरी बघितली आपण. सईद सारखा विकेट बाद केला, सईद सारखा खेळाडू बाद केला दादा यांनी. पुढील चेंडू चॉक्सी यांचा आणि आणि दुसरा गडी बाद, लगातारचा दुसरा गडी बाद. दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे अनयासीसी एसराज वॉरियर संघाला. कमॉन डीजे. आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो आमची डॅशिंग हो. धन्यवाद डीजे मयूर. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण ऐकतोय, पाहतोय. वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी आयोजित डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश लीग पर्व पहिलं एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. आणि आता होणारा सामना डुवाडाय लढत. अनेक आयोजक त्यामध्ये नक्कीच उल्लेख करावासा वाटतोय. विक्रम पाटील बाला अगदी बारकाईनं लक्ष देतोय प्रत्येक गोष्टींवर. यस, धन्यवाद नयन सर. पहिल्या 2 षटकांचा खेळ 8 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. जावेद मंसूरी आहे. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, डबल माइंडसेट होता, परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केला जातो. आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर, आमचे एक मार्गदर्शक, एक प्रशिक्षक आहेत जयेश वैती. कुंद या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं आज नवापूर नगरीमध्ये. या वेळेला काय 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. सरफराज नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. यस डीजे. यस, धन्यवाद. जो प्रेशर होता, जो दबाव होता, तो ह्या चौकारानं खरं तर थोडासा रिलीज केला जातोय. परंतु समोरचा संघ प्लेयर्स आहे, नावात प्लेयर्स आहे. एक मोठा जुना जाणता संघ म्हणून सातत्याने ह्या संघाकडे पाहिलं जात आहे. वसई तालुक्यातील एक स्टार कास्ट आणि त्यातील एक मातब्बर संघ दुसरीकडे आपण पाहतोय. अनयासीसी एसराज वॉरियर्सचा संघ आहे. एक नक्कीच पराभूत त्यांच्या वाटेला आहे, एक विजय आहे. परंतु आता येथून प्रयत्न हा पराकोटींचा करावा लागेल. कोण कोणावर भारी चढणार, कोण कोणावर आता हावी ठरणार, ती येणारी काळ वेळ दर्शवणार. परंतु आतापर्यंत धावेंना खऱ्या अर्थानं रोख लगावलं गेलंय. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ शिव पटेल आहे. ज्या खेळाडूने अनेक वर्ष आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली, तो खेळाडू आहे. दुसरीकडे गुड्डू आहे, अपकमिंग यंगस्टर आहे. गुड्डू जाणतोय सरफराज आतापर्यंत लहरामध्ये आहे. येणारे 1 ते 2 चौकार पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला मॅच मध्ये आणून ठेवतील. त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं. परंतु शिव पटेल हा जुना जाणता खेळाडू. असं म्हटलं जातं ना, मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. हे मुरलेलं लोणचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आज शिव पटेल NPL अर्थातच नारंगी प्रीमियर लीग बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू होता. यंदाच्या सीझनमध्ये लहरामध्ये कष्टपैलू खेळाडू
म्हणून सातत्यानं पाहिलं जात आहे. आमचे मॅन्युअल स्कोरर यावेळेला दर्शवत आहेत जयेश वैती सर. पहिल्या 3 षटकांचा खेळ 15 धावा ह्या धावफलकावर येत असताना 3 गडींच्या मोबदल्यात. गुड्डू आहे एकीकडून वैयक्तिक खातं खोलतोय, दुसरीकडे समीर विचारे आहे. एक अनुभवाची ताकद आहे तर दुसरीकडून एक अपकमिंग यंगस्टर 2 खेळाडू आहेत. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे त्या खेळाडूला आतापर्यंत एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, एक रणनीतीचं क्रिकेट खेळत असताना एक सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट केलं असतं. दुसरीकडून एक आक्रमकतेचा हल्ला, एक आक्रमकतेचा सितारा आणि एक आशेचं किरण म्हणून दुसरीकडून तो सरफराज उभा आहे. प्लेयर्स एक मोठमोठे खेळाडू, वैभव दादा नवार असेल, त्यानंतर सिद्धेश बडांबे, सौरभ विश्वकर्मा, अमित लाड, त्यानंतर सिद्धांत वारंग सारखे खेळाडू असेल, शिव पटेल सारखे खेळाडू असेल, मनीष विश्वकर्मा, अपकमिंग यंगस्टर दुर्गेश गोरे सारखा खेळाडू असेल. एक मोठी स्टार कास्ट म्हणून आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ह्या संघाकडे पाहिलं जात आहे. धावेंना आतापर्यंत 10 ओव्हरना रोख लागावत असताना 17 धावा. गुड्डू आता एक्सलेट करणं गरजेचं आहे, परंतु या अंबुजा की दीवारे या आसानी से टूटेगी नाही असं प्लेयर संघ म्हणतोय. 4 चेंडूंचा खेळ, येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. गंभीर देखील दर्शवतात. 2 to go, एखादा चौकार येणार का? नाही. ज्या प्रकारची लाईन, लेन, टप्पा सर्व काही आतापर्यंत प्रभावित केलंय, टिचून मारा केला जातोय. एक ॲक्युरेसी आहे आणि ते ॲक्युरेसी दर्शवत असताना आता शेवटचा चेंडू किती धावांचं मजल, किती धावांचं टार्गेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला गॅदर सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केला जात आहे. आणि वेलकम राजेशजी वैती साहेब, राजू वैती साहेब आमचे एक सिनियर समालोचक आहेत आणि त्यांचं देखील कालच्या दिवसामध्ये त्यांचा एक गोड आवाज आपण ऐकला होता. आजच्या दिवसामध्ये देखील थोड्याच वेळानं आमच्या सोबतीनं जॉईंट होतील. त्या अगोदर मी विनंती करतोय, टॉप 8च्या दिशेनं क्वार्टर फायनल 1 आणि त्यातील ती लढत 2 कर्णधार आपण आयोजकांची हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो धर्मीची आन तुला जीवाचं रान कर भेटून राहू भार वादळ वाऱ्यातील पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे डीसीसी संघाचा आकर्षित करणारा असा तो लोगो. 2 कर्णधारांना मी विनंती करतो आपण या. एकीकडे गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आहे तर दुसरीकडे हुंडा वॉरियर्स तेजस 11. विक्रांत पाटील आपण आणि सोबतीनं स्वयं मेहर असतील, आपण दोघांनी जायचंय. हुंडा वॉरियर्स आणि गुरुदत्त मनवेलपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. तो वेलकम गेट आहे. डोकरादेव क्रिकेटला नवापूर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. कालच्या दिवसामध्ये आपण ज्या ठिकाणी उभे होतात त्या ठिकाणी तो कॉस्ट्यूम आपल्याला परिधान केला जाईल. विक्रम पाटील आणि स्वयं मेहरे आपल्याला ते परिधान करतील, आपल्याला गायडन्स करतील. त्या अगोदर मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. एक माफक आव्हान धावफलकावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू आणि 20 धावेंचे एक माफक आव्हान धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर येतात. एक संथ गतीने सुरुवात आहे. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट. सौरभ विश्वकर्मा आहे दुसरीकडे सिद्धांत वारंग.
ज्याच्या खांद्यावर आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी पाहतोय, एक आकर्षित करणारी एक बॅकफ्रंट डिजिटल अशी ती जर्सी. यावेळेला धावचीची संधी होती, डायरेक्ट हिट असता तर नक्कीच काहीस वेगळं चित्र पाहायला मिळालं असते. परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय जगन्नाथ वैती साहेब, आपला देखील पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. एक आमचे सिनियर समालोचक आणि एक गोड गळ्याचे धनी म्हणून नवापूर नगरीतील एक गोड असं व्यक्तिमत्व. मॅचच्या दिशेनं पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर आणि सोबतीनं आता आमचे जोडले जातील राजेशजी वैती साहेब. वेलकम. पहिल्या षटकाचा मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू झालेले आहेत आणि खराब चेंडू पंच यांच्याकडून. एक अवांतर धाव. कालचा गोड आवाज मृदुल तुम्ही शांत ठेवलेला होता, कारण आणि फलंदाज बाद. कालचा मृदुल हे स्वतः या स्पर्धेचे आयोजक असल्या कारणाने कालचा अतिशय गोडवा येणारा आवाज थोडा शांत बसला होता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की रात्र 13 तारखेची, दिवस 14 तारखेचा. मी कधी उठलो हे मलाच माहिती नव्हतं, पण उठल्यानंतर लोकांचे कावरे बावरे चेहरे बघून मला खूप वाईट वाटत होतं, कारण ह्या स्पर्धेतून DCC नवापूर संघ बाद झाला होता. एक सर्व नवापूरचे क्रीडा शौकीन विषय न काढताच एकमेकाच्या कावऱ्या बावऱ्या चेहऱ्यावर पाहत होते. आणि दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, टाकलेला चेंडू, उंचावर मारलेला फटका, 1 धाव तर मिळणार. अतिशय उत्कृष्ट असा थ्रो केला होता, परंतु 1 धाव तर त्यांना आरामात मिळालं. पुन्हा एक गोष्ट सांगतो मी की सकाळी उठल्यानंतर अनेक क्रीडा शौकीन भेटले, पण आजच्या मॅचेसची चर्चा करण्यास तयार नव्हते, कारण ह्या स्पर्धेतून आपला आयोजक संघ म्हणजे आपल्या गावचा संघ नवापूर संघ हा बाद झाला होता हे सांगायला तयार नव्हतं. अतिशय एक दुःखीय गोष्ट. आणि दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, स्क्वेअर डाईव्ह म्हणजे लेगच्या दिशेने जाणारा चेंडू. त्यांना असं वाटलं होतं कदाचित वाईट जाईल, परंतु चेंड्या उद्ध्वस्त झाल्या आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. दुसरा धक्का बसलाय तो त्यांच्या संघाला. 2 गडी बाद. धावसंख्या 7. धावसंख्या जाऊन पोचले 7 वर. 18 चेंडूमध्ये फक्त जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता आहे. हो, अतिशय सुरेख चेंडू होता. मारण्याचा थोडासा हलवार प्रयत्न केला होता, बॅटीच्या पट्ट्यात आला नाही. एक्स्ट्रेक्शन आपलं काम चोख पार केलं आणि निर्धाव चेंडू म्हणून घोषित. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या 7 वर तशीच येऊन ठपलेली आहे आणि पुन्हा एकदा शतक मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटीच्या पुन्हा पट्टा नाही. फलंदाजांना काही चेंडू समजत नाही. नॉन स्ट्राईकला असलेले फलंदाज त्यांना जाऊन समजावण्याचा प्रयत्न केले की आपल्याला एकेरी धावेची गरज आहे, चौकार षटकार किंवा दुहेरी धावेची आपल्याला काही सध्या गरज नाही, असं सांगण्याचा केविलवाने प्रयत्न सध्या चालू असावा असं क्रीडा शौकीकांचं मत आहे. पण मी मृदुल यांना एक प्रश्न विचारतोय की कालचा पराभव आपल्या जिवारी लागला असेल कदाचित. टाकलेला चेंडू, अतिशय सुरेख फटका, पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव तर आरामात मिळाला आहे. मृदुलजी, तुम्ही आयोजक आहात आणि तुम्ही तुमचं उत्तर किंवा तुमच्या भावना नंतर कळवल्या तरी चालतील. मला वाटतं धावसंख्या जाऊन पोचले ती 8 वर. 13 ना. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोचली ती 8 वर. आणि चेंडू सीमा पार.
नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती यस धन्यवाद मयूर. टॉप 8 मधील क्वार्टर फायनल 1 थोड्याच वेळात आपल्या भेटीला येईल. दोन्ही संघ आपण रेडी राहायचं. एकीकडे हुंडा वॉरियर्स तेजस 11 आहे, विपक्ष गुरुदत्त मनवेलपाडा. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा क्वार्टर फायनल 1 टॉप 8 मधील पहिला सामना. आणि मान्यवरांना मी विनंती करेल ट्रॅपचा सैन्य खेळण्याचा प्रयत्न. 2 कर्णधार आपण या. लॉसन सर आणि मनीष घरात आपल्याला विनंती असेल 2 कर्णधार आपण त्वरित या. मंचाच्या दिशेने यायचंय. आदरणीय सन्माननीय जगन्नाथ वैती साहेब आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. तुर्ताच आपल्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील राजेशजी वैती साहेब. चौकार मारल्यानंतर त्यांनी आता एकेरी धावेचा पवित्रा घेतलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावसंख्या 14. सामन्याचं तिसरं षटक धावसंख्या जाऊन 14वर पोहोचलेले आहे. तशाच पद्धतीने पॉईंटच्या दिशेने एकेरी धाव घेतलेले आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे ते 15वर. नऊ चेंडूमध्ये 5 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या संघाला. आणि आता सामन्याचे 9 चेंडू आणि 5 धावा. क्षेत्ररक्षण अतिशय जवळ घेऊन गेले. अतिशयरित्या उत्तम असा एकेरी धावाने आपला धावक्रम असा वाढवत आहेत. 8 चेंडू 4 धावा. सामन्याचे शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. अतिशय सुरेख पॉइंटच्या अगदी जवळ असलेल्या क्षेत्ररक्षणाच्या दोघांच्या मधून एक फटका मारला. एकेरी धाव तेथे मिळणार आणि त्यांना सध्या एकेरी धावेचीच गरज आहे. त्यामुळे त्याने उत्तमरित्या अचूक असा फटका मारून 1 धावा पूर्ण. सामन्याचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावा. थोड्याच वेळात आता मला वाटतं जगन वैती यांच्याकडून नाणेफेकीचा कॉल होईल. मला वाटतं क्वार्टर फायनल. पुन्हा एकेरी धाव. यस धन्यवाद. आपण टॉस की बॉसच्या दिशेने वळतो. ज्या ठिकाणी आदरणीय सन्मानाने नवापूर गावातील एक गोड गळ्याचे धनी आणि एक पंचांचा इशारा 4 धावा आणि